तर नमस्कार मंडळी, माझा आजचा कळकळीचा प्रश्न आहे बरं का, ह्या 10वीच्या पोरापुरींच्या बॅचसाठी. पोरनपुरी कुठली, बायान माणसं झाली बरं, ती विषय सोडा, ती विषय जाऊ द्या. तर तुम्ही लोक नक्की गेट टुगेदर घेताय कशासाठी? म्हणजे जुने मित्रमैत्रिणी भेटावे, ह्यांचं आजकाल काय बरं वाईट चाललंय ह्याची विचारपूस करावी, कोण कुठं असतं, सध्या कोण काय करतंय हे जाणून घेण्यासाठी, का जुनी लपडी नव्यानं ताजी करण्यासाठी? म्हणजे काय विषय झाला तुम्हाला सांगते. एका 10वीच्या बायानं माणसाने गेट टुगेदरचा ग्रुप काढला. 4-5 वर्षाच्या अथांग प्रयत्नानंतर ह्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम सक्सेसफुल झाला. गेट टुगेदर झालं आणि घरला आल्यावर एका बाईचा आणि एका गड्याचा नव्यानं कार्यक्रम चालू झाला. म्हणजे ह्या गड्यानं तिला मेसेज केला, काहीतरी केलं असेल की गेट टुगेदरमध्ये चांगली दिसत होतीस, आपलं जुनं प्रेम मला आठवलं. मग काय फ्लोमध्ये ह्या दोघांनी आपला 420 कार्यक्रम चालू केला. 3-4 महिने काहीतरी बोलली वाटतं. 3-4 महिने बोलल्यावर त्या बाईच्या नवऱ्याला हिच्यावर डाऊट आला की ही बाया रोज काय करते एवढी मोबाईलमध्ये. त्यानं हिचा मोबाईल चेक केल्यावर हिचं झंगाडपाकाळ घावल्यावर त्या माणसानं हिला शेजानं पार काळी निळी पातूर हाणल्या आणि वरनं त्या गड्याला फोन केलाय की कशाला तू माझ्या बायकोला मेसेज करतोय. तर त्यानं हात वर केलं, मी कुठं मेसेज करतोय, हीच बाया माझ्या मागं लागल्या. झालं, हिला परत धुतली आणि आता ती म्हणतोय की माझ्या माघारी तू असली धंद करत्यास, असली लपडी करत्यास, तू मला सोड चिठ्ठी दे. त्या माणसानं तिकडं हात वर केला आणि हिचा चांगला चाललेला संसार रस्त्यावर आला. मग माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही लोक कार्यक्रम हे असलं घेताय तर नीट सरळ्यानं कार्यक्रम करा आणि घरला आल्यावर आपल्या मार्गाला लागा. कशाला उगं बसलेल्या गाण्या स्वतःच्या हातानं उठवून स्वतःच थोबाड सुजवून घेताय म्हणते मी. तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर कमेंट करून मला नक्की सांगा बरं का.